दरम्यान अमेरिकेनं इराणवर कोणती शस्त्र डागलेली आहेत आपण पाहूयात। B-2 बॉम्बर यासोबतच काही ड्रोन फायटर जेटचा देखील समावेश आहे। त्यामध्ये सिरीज F-16, 18 आणि 22 असा देखील फायटर जेटमध्ये समावेश आहे। तर अनेक क्षेपणास्त्र ही अमेरिकेच्या माध्यमातून आता इराणवर डागली जातात। काउंटर ड्रोन सिस्टीम गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर देखील आहे आणि USS अब्राहम लिंकनचा देखील यामध्ये समावेश आहे। दरम्यान या युद्धाचा इराणला मोठा फटका बसला असला तरी भारतावर याचा नेमका काय परिणाम होतोय तेही आपण पाहूयात। रमजानसाठी आखाती देशांसह मुस्लिम देशांमध्ये होणारी केळीची निर्यात थांबलेली आहे। त्याच वेळी दरही घसरल्यानं केळी उत्पादक धास्तावलेत। JNPT मार्गे दुबईला जाणारे कांद्याचे कंटेनर सुद्धा अडकलेले आहेत। द्राक्ष, केळी आणि भाजीपाल्याचं देखील मोठं नुकसान झालं कारण कंटेनर खोळंबलेले आहेत। विविध वस्तूंचे 1000 कंटेनर अडकून पडलेत। $125 ते 150 कोटींचा शेतमाल पडून आहे। परिस्थिती कायम राहिल्यास हापूस आंब्यालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। युद्धामुळे बासमती तांदूळ निर्यातीवर देखील परिणामाची शक्यता आहे। पंजाब, हरियाणामधील तांदळाचं नुकसान होण्याचा अंदाज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।